मैत्री किती वर्षापासूनची एखाद्याशी मैत्री आहे. किती काळ तुम्ही एकमेकांच्या सोबत घालवला आहे. काय या संख्येवरती, वर्षांच्या संख्येवरती घालवलेला काळ हा समजा 10-20 वर्षाचा असेल, 40 वर्षाचा असेल आणि समजा एखाद्या 2 वर्षापूर्वीची मैत्री असेल, याच्यामध्ये काही फरक असतो. मैत्री हा शब्दच खूप महान आहे. म्हणजे अक्षरशः माझं तरी मत असं आहे की जगातला हा तिसरा सर्वात महत्त्वाचा शब्द. पहिला आई, दुसरा आपले पिता. मग त्यांना तुम्ही डॅडी म्हणत असाल, बाबा म्हणत असाल, नाना म्हणत असाल, दादा म्हणत असाल, काहीही संबोधा. तुम्हाला जन्म दिलेले माता पिता, हे पहिले 2 शब्द. आणि तिसरा शब्द जर कोणता महत्त्वाचा असेल तर तो म्हणजे फक्त मैत्री. मग इतका महत्त्वाचा शब्द किती लोक जपतात हो या शब्दाला, आणि किती लोक जागतात. आज या शब्दाविषयी बोलण्याचं प्रयोजन माझं असं आहे की 5-6 वर्षापूर्वी तसा मी मोटरसायकलवरच जास्त फिरतो. अंतर 300-350 किलोमीटर, 400 किलोमीटर, किती का असेना. असाच मी 275 किलोमीटरच्या प्रवासाला निघालो होतो. आणि मग जवळपास 150 किलोमीटर प्रवास संपल्यानंतर एके ठिकाणी थांबावं असं मला वाटलं. एकतर मोटरसायकलचं इंजिनसुद्धा थोडंसं गार होऊ द्यायचं असतं आणि आपल्यालाही थोडासा विसावा चहा, थोडंसं ताजंतवानं होण्यासाठी चेहऱ्यावर पाणी मारणं, या गोष्टी करण्यासाठी मी नक्की थांबतो. हे थांबत असताना माझ्या मनात एक हेतू असतो की कोणत्याही झकपक अशा मोठ्या हॉटेलमध्ये नाही थांबायचं. जो कोणी एखादा स्ट्रगलर आहे, ज्याची छोटीशी चहा आणि नाश्त्याची टपरी आहे, छोटंसं हॉटेल आहे, हे पाहूनच मी थांबतो. आणि माझ्या या स्वभावाप्रमाणे मी ज्या ठिकाणी थांबलो त्या ठिकाणी मस्तपैकी माझं स्वागत केलं त्या हॉटेल चालकाने स्वतः. कॅन्टीन होतं छोटंसं, त्याला हॉटेल मी संबोधणार नाही. आणि मग तुरळक गिऱ्हाईक असल्यामुळं मी त्याचं नावगाव विचारलं, त्यांनी मला विचारलं. त्याला थोडासा वेळ मिळाला, गिऱ्हाईकं संपली, तसा तो माझ्या टेबलवर समोर येऊन बसला माझ्या. आणि मग गप्पांच्या ओघामध्ये तो एक कवी आहे असं कळलं. तसं पाहिलं तर मी माझी ओळख फक्त माझ्या नावापुरती करून देत असतो. नाव अमुक अमुक, राहता कुठे, जुजबी. पहिल्याच भेटीमध्ये कोणीच कुणाच्या समोर इतकं फार मोठं मन मोकळं करत नसतं. अर्थात काही वेळा या गोष्टीला सुद्धा अपवाद असतात. कळत न कळतच पहिल्या भेटीत माणूस अतिशय मोकळेपणाने बोलून जातो काही गोष्टी. तेव्हा लक्षात येतं, अरे कुठेतरी इथे पूर्वजन्मीचं नातं असावं, वेवलेंथ इतक्या लगेच कशा काय मॅच झाल्या. असाच काहीसा प्रसंग त्या दिवशी घडला. आणि हा आबा जाधव नामक व्यक्ती माझा मित्र होऊन गेला. आज हा व्हिडिओ बनवण्याचं प्रयोजन की काल नुकतीच त्याची पुन्हा एका माझ्या लॉंग जर्नीच्या वेळेस त्याच्याच कॅन्टीनला तिथून जायचं आहे म्हणल्यानंतर चला आबाची भेट होणार आहे. 15-20 मिनटं मस्त आबाशी गप्पा होणार आहेत. मस्त त्याच्या हातचाच आपण चहा पिणार आहोत आणि मग पुढच्या प्रवासाला निघणार आहोत.
असं मन आनंदून गेलं आणि माझी गाडी आपसूक त्याच्या कॅन्टीनकडे वळाली. तिथे मी स्टँड केली आणि हसत मुखाने आबांनी माझं नेहमीप्रमाणे स्वागत केलं. मग तसा 2 भेटींमध्ये गॅप पडला होता 10-11 महिन्यांचा. कदाचित 1 वर्षापेक्षा जास्त दिवस झाले असावेत आबाला भेटून. पण त्या स्वागतामध्ये, त्या भेटीनंतरच्या चेहरा प्रफुल्लित होण्यामध्ये यात किंचितही दोघांमध्ये काहीही फरक झाला नव्हता. नेमकी त्याच वेळेस आबाचा जेवण करण्याचा तो अवधी होता, ती वेळ होती. मी त्याला फ्रँकली सांगितलं, आबा मी फ्रेश होतो, शांतपणे निवांतपणे जेवण घ्या. सकाळपासून तुम्ही आलेल्या असता, अनेक गिऱ्हाईकांशी तुम्ही टॅकल केलेलं असतं. आता काही विचार करू नका, 10 मिनटं मी शांत बसेन, फ्रेश होतो माझा मी, तुमचं जेवण झाल्यावर आपण गप्पा मारू. म्हणून मी त्यांना मोकळीक दिली आणि मी पण मस्तपैकी फ्रेश होण्यासाठी गेलो. छानपैकी आल्यानंतर मस्त चेहऱ्यावर पाणी मारलं, फ्रेश झालो. आबाच्या इथं जार होता, त्याच्यातलं थंडगार पाणी 2 ग्लास प्यालो. मग आबांचं जेवताना आपण गप्पा सुरू होत्या माझ्याशी. नंतर मग जेवण झालं. त्यांना मी बोललो होतो की जेवल्यानंतर आपण दोघांनी चहा घ्यायचा आहे. मग आबांनी चहा बनवून आणला, मस्तपैकी गप्पा सुरू झाल्या. त्यांनी त्यांच्या लेटेस्ट सुचलेल्या 1-2-4 कविता मला ऐकवल्या. तसं पाहिलं तर पूर्वीच्या 1-2 भेटीमध्ये मी त्यांना सांगितलं होतं की आबा तुम्ही अतिशय सुंदर लिहिता, पुस्तक रूपाने तुम्ही जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि आपल्या शब्दांना एक ॲथॉन्टिकेशन मिळण्यासाठी, कॉपीराईट तुमच्याकडे येण्यासाठी ह्या गोष्टींची नितांत आवश्यकता असते, नंतर तुमच्या कविता चोरल्या जातील. सगळीकडं चोर बाजार सुरू आहे आणि तुम्ही आम्ही आपले शब्द चोरल्यानंतर जर कॉपीराईट नसेल तर काहीही आवाज करू शकत नाही. शांतपणे मूग गिळून गप्प बसणे हे तुम्हाला करावं लागतं. त्यांनी या 2-4 कविता ऐकवल्या मला. खूप दिवसांनी भेट झाली की 2 कलाकार एकमेकांना काही ना काही असं शेअरिंग करतात. इट इज बट नॅचरल. त्यातून आम्ही दोघं मित्र. म्हणजेच कधीतरी 10-11 महिन्यांनी मी एकदा भेटतो असे हे माझे मित्र आबा जाधव. माझा आबा, मी आता मित्र म्हणल्यानंतर त्याला मी आरेतुरीच बोलतो. तरी पण काही वेळा औपचारिकता पाळण्यासाठी इतर लोकांसमोर, त्याच्या हॉटेलमध्ये भेटणाऱ्या इतर मित्रांसमोर आम्ही आहोजाहोज बोलतो. तर ह्या आबानी ज्या कविता ऐकवल्या त्यानंतर मी पुन्हा एकदा त्यांना सजेस्ट केलं आणि आज सकाळीच त्यांना मेसेज केले. शॉपीझेन पब्लिशर्सबद्दल त्यांना मी माहिती शेअर केली आणि सांगितलं दिवाळीत आपल्याला तुमच्या आईबाबांच्या समोर त्यांच्या हस्ते या पुस्तकाचं उद्घाटन कुठेही करू आपण, मी नक्की येणार, भले आपल्या गावात करा. त्यांना खूप आनंद वाटला की तळमळीने असं कोण सांगत नसतं, तुम्ही किती तळमळीने सांगता वगैरे असे त्यांचे आविर्भाव चेहऱ्यावर होते. आता 40-45 वर्षापासून, अगदी माझ्या स्कूल लाईफपासून सुद्धा माझे काही मित्र आहेत. पण त्यातल्या खूप कमी लोकांना मैत्री, म्हणजे अक्षरशः इन्व्हर्टेड कॉमामध्ये मैत्री हा शब्द जगणं समजतं असं मलासुद्धा 45-50 वर्षानंतर समजलं. मला माझ्याच मेंदूच्या क्षमतेविषयी हसू येतं आहे, म्हणून मी हसतोय. आणि आज हा आबा जो 4-5 वर्षापूर्वीच मला पहिल्यांदा भेटलो आम्ही आणि त्यानंतर हार्डली या 5 वर्षात 6 वर्षात 7 ते 8 वेळा भेटलो असेल. पण आबाला आत्ता 1 महिन्यात त्यांनी कोणत्या संकटांचा सामना केला हे सुद्धा मला सांगावंसं वाटलं, म्हणून त्यांनी त्याचं दुःख सांगण्यास सुरुवात केली. मित्रांनो, एखादं छोटंसं कॅन्टीन चालवत जगणारा एक स्ट्रगलर, जीवनाशी संघर्ष करत असणारा एक, दर महिन्याला कोणतंही फिक्स इन्कम नाही अशा कॅटेगरीमधला एक मित्र, आणि त्याच्यावर आलेलं संकट म्हणजे त्याच्या मिसेसला एका बसमध्ये अपघात झाला, तिला हेड इंजुरी झाली. त्याचा 9वी-10वीत असलेला मुलगा तो पडला, त्याला इंजुरी झाली मोठी. त्याचा छोटा मुलगा, त्याची कशी काय माहीत नाही, कुठेतरी खेळताना पडल्यावर दात जिभेवर आपटल्याने त्याची जीभ थोडीशी कट झाली
त्याचं आजारपण महिनाभर सुरू होतं. वडील कुठेतरी गेले होते, त्यांना पडल्याने मार लागला, मणक्याचं पण दुखणं त्यांना झालं. अशा या सगळ्या गेल्या दीड महिन्यातल्या घटनांनी मी खूप वैतागून गेलो आहे असे उद्गार त्यांनी माझ्यासमोर काढले. अर्थात जो माणूस आपल्याला खूप मनापासून आपला वाटतो त्याच्यापुढेच आपण अशा पद्धतीने मन मोकळं करत असतो याची मला नक्कीच जाणीव आहे. मी पण त्याचं छानपैकी ऐकून घेतलं आणि सांगितलं, अरे जिंदगी आखिर धूप और छाव है. आबा, तू पण एक कलाकार आहेस, तू पण एक कवी आहेस. या सगळ्या गोष्टींवर मात करण्याची एक वेगळी ताकद तुला आणि मला देवाने दिलेली आहे. ही गोष्ट विसरू नकोस. डिप्रेशनमध्ये नको जाऊस. फ्रस्ट्रेट होऊन बोलू नकोस. माझ्यासोबत मी भेटल्यानंतर खूप दिवसांनी मन मोकळं करावं असं वाटणं हा भाग नक्की सॅल्युटेबल आहे. नक्कीच मी तुझ्या या सगळ्या दुःखांमध्ये संवेदनशील मनाने मी सहभाग नोंदवतोय. परंतु अशा या संघर्षामध्ये तू जर हापक खाल्लीस, तू जर खचून गेलास, तर तुझ्या बायका मुलांनी, तुझ्या वृद्ध मातापित्यांनी कोणाकडे पाहायचं? अशा काही आशयाची वाक्य बोलून त्याला मी थोडासा, अगदी थोडासा प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. आणि या सगळ्या गोष्टी या जीवनाचा भाग आहेत. अरे, मी पण यातून गेलो आहे आणि मी पण तुझ्यापेक्षा जास्त दुःख भोगलेलं आहे असं मी त्याला मुद्दाम सांगितलं. कारण या जगामध्ये आपल्यापेक्षा कोणीतरी दुःखी आहे हे जाणल्यानंतर स्वतःचं दुःख कमी वाटणं या सायकॉलॉजीचीच 99% माणसं या जगात आहेत. म्हणूनच मी त्याला समजावून सांगता सांगता असेही उद्गार काढले. आबालाही बरं वाटलं. नंतर पुन्हा थोडा वेळ आमच्या या कलाक्षेत्रातल्या गप्पा झाल्या. त्यांना मी माझं एक पुस्तक खास बॅगेत घेऊन गेलो होतो. आज आबाकडे जायचं आहे, तर आबांच्या वाटणीचं हे पुस्तक, आबांना जे मी प्रेझेंट देणार आहे हे त्यांना द्यायचंच आज. भले कितीही पाऊस असो, काही असो, त्यांच्या कॅन्टीनपर्यंत पोहोचायचं म्हणजे पोहोचायचं. मग त्यांना मी सांगितलं की आबा, ह्याच्यावर नाव घालून देतोय मी तुम्हाला पुस्तक. त्यानंतर त्यांचा एक मित्र आला, सचिन, जो पहिल्यांदाच मला भेटला. आबांनी पण मोठ्या मनाने ओळख करून दिली आणि सचिनला सांगितलं की प्रवी सर मला पुस्तक देत आहेत, आमचे फोटो काढ. 1-2 फोटो आम्ही काढले, ते आता आज माझ्याकडे आलेसुद्धा व्हॉट्सअपवर. तो आनंद वेगळा असतो. आपण आपल्या एका कवी मित्राला आपलं निर्मिती, आपली पहिलं पुस्तक त्यांना आपण भेट म्हणून जेव्हा देतो तेव्हा तो आनंद वेगळा असतो. कारण इन्व्हर्टेड कॉमामध्ये मैत्री, या मैत्रीचा प्रत्यय नंतर मी जेव्हा त्यांना म्हणलो, आबा चला आता मी निघतो पुढच्या प्रवासाला, मला लवकर पोहोचायचं आहे. आबा पण म्हणले, हो येस, पावसाळी वातावरण आहे, पहा जर्किन तर आहे तुमच्याकडं, निघा तुम्ही, काही हरकत नाही. परंतु हे सांगण्याच्या आधी त्यांनी मला एक थंडगार पाण्याचा ग्लास टेबलवर आणून दिला. या 15-20 मिनिटाच्या गप्पा झाल्यानंतर माझ्या प्रवासामुळं आधी जरी मी 2 ग्लास पाणी प्यालेलो असलो तरी मला पुन्हा ते पाणी प्यावंसं वाटलं. त्यानंतर मी पाहिलं तर त्यांनी माझी बॅगेतली बाटली काढली होती, जी रिकामी झाली होती, पाण्याची बाटली. ती त्यांनी पुन्हा त्या जारमधल्या थंड पाण्याने भरून माझ्या टेबलवर ठेवली आणि मला हळूच म्हणाले, जाताना रस्त्यात पाणी लागेल, असावी म्हणून भरून दिली आहे. इन्व्हर्टेड कॉमामध्ये मैत्री. अहो, 40-45 वर्ष मैत्री झालेला मित्र, ज्याला आपण डोक्यावर घेऊन नाचलो, तो सुद्धा समजूतदारपणे वागत नाही हे समजल्यानंतर मला 4-5 वर्षापूर्वीचा हा मित्र, ज्याला मी फक्त 5-7 वेळा भेटलो, त्याची ही सहृदयता, त्याचं हे प्रेम पाहिल्यानंतर मी प्रचंड भारावून गेलो. आणि त्याच विचारात आबाचा निरोप घेतला, चलतो म्हणलं आणि मी गाडीला किक मारली. ज्या रस्त्याने मला जायचं होतं त्या रस्त्यामध्ये मला पुढं गेल्यानंतर जवळपास 55 किलोमीटरचा माझा तिथून प्रवास झाल्यानंतर मला कळलं की अरेच्या रस्त्याला डायव्हर्शन दिलेलं आहे. ज्या रोजच्या रस्त्याने किंवा ज्या नेहमीच्या रस्त्याने मला ज्या ठिकाणी पोहोचायचं होतं तिथं मी पोहोचू शकत नाही आहे. बॅरिकेड्स लावले गेले आहेत, कारण पालखीचा दिवस, पालखी त्या रस्त्यापर्यंत येणार होती, त्यामुळे त्यांनी सगळं ट्रॅफिक दुसरीकडनं वळवलं होतं. डायव्हर्शनच्या
ट्रॅफिकमध्ये मी पण त्या ट्रॅफिकचा हिस्सा बनून गेलो. मजल दरमजल करत माहीत नसलेला रूट, त्याच्यामुळं थोडंसं कंटाळवाणं वाटायला लागलं. पण गर्दी चालली आहे आपल्याच दिशेला, 1-2 जणांना विचारलं आणि त्या गर्दीचा हिस्सा बनून गाडी चालवत राहिलो. थोडासा कच्चा पक्का असा रस्ता. मनामध्ये काहूर माजलं विचारांचं की गाडीने फक्त दगा नाही दिला पाहिजे, कारण अजूनही आपल्याला जिथं जायचं आहे ती गोष्ट 75 किलोमीटर दूर आहे. असा विचार मनात आला. थोडंसं रस्त्याच्या एका कडेला थांबावंसं वाटलं आणि पाण्याचे घोट प्यावेसे वाटले. आणि जेव्हा बाटलीने मी ते पाणी पिऊ लागलो त्याच वेळेस आबाचा चेहरा डोळ्यासमोर आला. इन्व्हर्टेड कॉमामध्ये खरी मैत्री. ह्या मित्रांनी ती पाण्याची बाटली भरून दिली आणि ती जर आत्ता नसती आणि मला जर पाणी घेण्याचं लक्षात पण नव्हतं, बाटली परचेस करता आली असती कुठेतरी, पण त्या पाण्याला आणि ह्या पाण्याला समान चव नाही आहे. हे मित्रांनी दिलेलं पाण्याची बाटली आहे. मित्रांनी त्याच्याकडं त्याच्यासाठी भरून आणलेल्या जारमधून भरून दिलेली, अतिशय प्रेमाने भरून दिलेली ही पाण्याची बाटली. मी 2-4 घोट जास्त पाणी प्यालो. पुन्हा ती बाटली बॅगेत ठेवून मी गाडीला किक मारली आणि पुन्हा त्या गर्दीचा हिस्सा बनलो. कंटाळवाणा प्रवास वाटत होता. एकतर अननोन रोड होता. विचारत विचारत मी चाललो होतो. असाच मजल दरमजल करत माझा 40 ते 42 किलोमीटर प्रवास झाला आणि पुन्हा मला तहान लागल्यासारखं वाटलं. त्यावेळेस पुन्हा क्लिक झालं, इन्व्हर्टेड कॉमा मैत्री. आबानी मैत्रीपूर्ण प्रेमापोटी ही जर बाटली दिली नसती तर अशा या लोनली रस्ता, जो अननोन रस्ता आहे, ज्याच्या रस्त्यामध्ये कुठं काही दुकानं पण मला दिसत नव्हती, छोटी हॉटेल्स पण दिसत नव्हती, फक्त झाडी झुडपं, छोटेसे डोंगर, अशा रस्त्याने मी चाललो होतो. फक्त ट्रॅफिकच्या डायव्हर्शनमुळं काही एस-टी बस, काही कार, माझ्यासारखे 1-2-4 मोटरसायकलवाले, अशा तो रस्ता असा मी कापत कापत चाललो होतो. म्हणजे ह्या पाण्याच्या बाटलीने मला खूप खूप दिलासा मिळाला. जेव्हा जेव्हा मनात पाणी प्यावंसं वाटलं, असं आलं, तेव्हा तेव्हा मी त्या बाटलीतले 2-4 घोट पीत पीत शेवटी रात्री 8:30ला माझ्या इच्छित स्थळी पोचलो. आणि पोचल्यानंतरसुद्धा बॅग जेव्हा मी माझ्या सॅक जेव्हा खांद्यावरनं काढली तेव्हा पुन्हा मी त्या ठिकाणी बाटलीतलं उरलेलं पाणी संपवलं आणि आबाला मनोमन लाखो कोटी कोटी धन्यवाद दिले. मित्रांनो, मैत्री हा शब्द जागणारे असे काही मित्र भेटले की मला खरंच खूप अभिमान वाटतो, त्या मित्राचाही आणि माझ्या स्वतःचाही. आणि याच्या विपरीत जेव्हा 40-45 वर्ष मैत्री टिकवलेला, अर्थात टिकवणं, भेटणं, भेटल्यानंतर त्याच इंटेन्सिटीने मिठी मारणं, या गोष्टी मी नक्कीच करत आलो आहे. पण मनामध्ये काळं ठेवून 45-50 वर्ष काही माणसं वागत होती हे जेव्हा कळतं तेव्हा हे मन खूप विव्हळतं. 95% आपण आयुष्यभर त्याच्याशी 50 वर्ष 45 वर्ष चांगलं वागलो हे विसरून एखाद्या दुश्मनासारखी आपल्याला वागणूक जेव्हा दिली जाते तेव्हा मी सहज कंपॅरिझन करतो की आबा कुठे आणि ही 45 वर्ष मैत्र, या छतछायेखाली माझ्यासोबत आयुष्य काढणारी ही माणसं कुठे. लाज वाटते आज मित्र म्हणायलासुद्धा अशा लोकांना मला. आणि खरंच नमतं घेणं आणि आपणच मागं येणं, या गोष्टींचा आता कंटाळा येत चालला आहे. कारण काही लोक सुधारण्याचं नावच घेत नाहीत, तेव्हा जीव वैतागून जातो आणि मग आपसुकच लांब राहणं हा एकच इलाज, तोच छान वाटतो. आणि त्यापेक्षा मग 4-5 वर्षापूर्वीची मैत्री, त्या 4-5 वर्षात 6 वर्षात 7 ते 8 वेळाची फक्त भेट आणि असं प्रेम मिळणं, म्हणून अशा मैत्रीला त्रिवार प्रणाम करतो मी, करोडो सॅल्यूट करतो मी. आणि त्या आबा जाधव या माझ्या मित्रासाठी खूप खूप शुभेच्छा अर्पित करताना मलाही खूप आनंद होतो आहे. आबा, तुम्हाला आईवडिलांचं छत्र जास्तीत जास्त वर्ष मिळो. तुमच्या अर्धांगिनीला जो अपघात झाला आहे त्याच्यातनं ती लवकरात लवकर बरी हो. ज्या काही जखमा झाल्या, जी काही इंजुरी त्यांना आहे त्याच्यातनं त्या लवकरात लवकर बऱ्या होत. मुलांच्या जखमा त्यांच्या वयानुसार, त्यांच्या ताकदीनुसार बऱ्या होतील. डोंट वरी अबाउट इट.
ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बाबतीत पण आपण लहान असताना, हुंदडत असताना, शाळा कॉलेजमध्ये खेळत असताना घडलेल्या असतात. तेव्हा आपल्या आईबापांनासुद्धा तुमच्यासारखंच दुःख झालेलं असतं. त्यामुळं त्यामध्ये कुठेही खचून जाऊ नका. जीवनामध्ये येणाऱ्या कोणत्याही संकटाने तुम्ही खचून जाऊ नका. तुम्हाला एकच आश्वासन देतो की तुमचा हा मित्र जरी तुम्हाला वर्षातनं 1-2 वेळा भेटत असेल, तरी पण त्याच्या भेटण्यातली इंटेन्सिटी मरेपर्यंत कधी कमी होणार नाही. आणि अतिशय संकटात जेव्हा आबा असेल आणि आबाने जर मला हाक मारली, तर मी नक्की माझ्या घरापासून आबाच्यापर्यंत पोहोचण्यास जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळात लवकरात लवकर आबा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा या प्रवीचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा काल तुम्ही अतिशय सहृदयतेने, प्रेमाने, मित्रप्रेमापोटी मला जी पाण्याची बाटली भरून दिलीत, या एका ॲक्टनी तुम्ही अजून या प्रवीचं मन जिंकून घेतलं आहेत. कायमचे प्रवीचे एक चांगले मित्र म्हणून तुम्ही राहणार आहात आणि मी तर नक्कीच राहीन, नक्कीच राहीन. तुमच्या मैत्रीस पुन्हा एकदा प्रणाम करतो आणि तुमच्या कवित्व बहरत राहावं या देखील जाता जाता एक कवी असल्याकारणाने शुभेच्छासुद्धा अर्पित करतो. वाट पाहतोय तुमच्या पहिल्या पुस्तक प्रकाशनाच्या आमंत्रणाची. आबा दी ग्रेट.